मे महिन्याच्या सुरुवातीपासून मान्सूनपूर्व पाऊस सुरू झाला आणि आता महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल झालेला आहे। मोठ्या प्रमाणात सर्वत्र पाऊस होत आहे। अशाच पद्धतीने आता दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवला तालुक्यातील निळखेडे या ठिकाणी पाऊस झालेला आहे। त्याच्यामुळे आपण पाहू शकतो की कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास जो आहे तर तो हिरवल्या गेलेला आहे। अनेक शेतकऱ्यांचे या ठिकाणी जे कांदे अद्यापही काढलेले आहेत। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने आज पाण्यामध्ये हे कांदे दिसत आहे, म्हणजे अक्षरशः या शेतामध्ये कांद्याचं लाल चिखल झाल्याचं जे चित्र आहे तर ते पाहायला मिळत आहेत। कारण की आता ह्या शेतकऱ्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे की येणाऱ्या खरीप हंगामामध्ये पुढचं पीक घेतलं जाणार नाही आहे। त्याच्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा कसा, मुलांचे शिक्षण करावे कसे, याचबरोबर कर्ज फेडावं कसं, असा मोठा प्रश्न जो आहे तर तो आता उभा राहिलेला आहे। त्याच्यामुळे आता शासनाकडून सुद्धा पंचनामे सुरू झालेले आहेत। मात्र पंचनामे करत एकरी 1 लाख रुपये जी आहे तर ती नुकसान भरपाई कांदा उत्पादक शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी जी आहे तर ते कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत। उमेश पारीख, TV9 मराठी, येवला।